नमस्कार शेतकरी मित्रांनो, बच्चू कडू जे की माजी आमदार होते यांनी कालपासून आता बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांसाठी जी काही कर्जमाफी शासनाने घोषणा केली होती ती घोषणा अंमलात आणण्यासाठी ते अन्नत्याग आंदोलनाला बसलेत। कालपासून तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरामध्ये अमरावतीमध्ये ते अन्नत्याग आंदोलनाला बसलेत। त्यांचा उद्देश आहे की शेतकऱ्यांसाठी जी काही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा जो काही सातबारा आहे तो कोरा 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 असं 3 ते 4 वेळेस माईकमध्ये बोलणारे, जोरजोरात आरोड्या मारणारे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची जी काही घोषणा केली होती ती घोषणा अंमलात आणणं गरजेचं आहे। आता त्यांच्या सांगण्याप्रमाणे ॲक्च्युली आपल्याला सगळ्यांनाच कळतं आहे की लाडकी बहीण योजना जी यांनी आणली त्या लाडकी बहीण योजनेला पैसा पुरवण्यासाठी आता सगळ्या डिपार्टमेंटचे पैशांना कात्री लावत आहे। जसं की सामाजिक विभाग, आदिवासी विभाग यांचे पैसे 2 महिन्यामध्ये त्यांनी कापले, बरोबर। त्याच्यावरनं संजय शिरसाट जे अतिशय नाराज देखील झाले होते, त्यांची नाराजी जाहीर त्यांनी माध्यमांसमोर देखील केली होती। तसंच आता इतर डिपार्टमेंटचे पैसे कापतायत। सेम त्याच पद्धतीने आपले जे काही शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करून ठेवल्या होत्या, जे की कर्जमाफी असो, अतिवृष्टीचं अनुदान असो, पीक विमा असो, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी नियोजन होतं। पण लाडकी बहीण योजनेला पैसा पुरवण्यासाठी या सगळ्या योजना असो, या सगळ्या डिपार्टमेंटचे पैसे ते त्या योजनेला पुरवतात, कारण की त्याच योजनेच्या भरोशावर ते जिंकून आले आणि ती योजना जर अचानक बंद केली तर यांना पुढच्या इलेक्शनमध्ये कोणीही उभं करणार नाही आणि असं तरी पण कोणी करणारच नाही, कारण की एवढं दलिंदर सरकार आहे। शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, शेतकऱ्यांचे जे काही पैसे आहेत 2-2, 3-3 हजार रुपये द्यायला यांना नाकीनऊ येत आहे। अशा कंडिशनमध्ये आता आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं आहे। आता याच्यामध्ये हे आंदोलन कमीत कमी 15 दिवस 10 दिवस तर चालणार आहेच। त्याच्यानंतर कोणीतरी सरकारच्या माध्यमातून सरकारच्या वतीने तिथपर्यंत पोहोचेल, परत काहीतरी आश्वासन देतील आणि हे आंदोलन तिथे थांबवण्यात येईल। हे असंच चालू असणार आहे। पण आत्ताला एवढंच आपल्याला दिसते की आमदार बच्चू कडू यांनी जे काही आंदोलन सुरू केलं आहे हे अतिशय चांगलं आहे। त्याला सगळ्या लोकांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे। सगळ्या लोकांनी त्याची म्हणजे सरकारपर्यंत पोहोचेल एवढी माहिती पोहोचवणं गरजेचं आहे। प्रत्येक प्रकारे कुठल्याही प्रकारे आता आपण व्हिडिओ बनवतो आहे, आपण आपल्या पद्धतीने त्याला सपोर्ट करतो आहे, शेतकऱ्यांच्या वतीने आपण सपोर्ट करतो आहे। त्यामुळे हे आंदोलन चांगलं आहे। ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे सरकारचं, ज्या पद्धतीने आज शेतामध्ये अजून काही टाकण्यात आलेलं नाही आहे, पावसाने दडी मारली परत एकदा। 8 दिवस जेव्हा पाऊस पडायला नको त्यावेळेस पाऊस पडला आणि आत्ता पावसाने दडी मारली। सो या सगळ्या गोष्टींमध्ये जे नुकसान होतं आहे ते आपल्या शेतकऱ्याचंच होतं आहे। शेतकऱ्याला कोणी वाली नाही आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींना आता हे आंदोलन सुरू झालं आहे। या आंदोलनाला खरंच सपोर्ट करणं गरजेचं मित्रांनो। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, म्हणजे असेच आपण देखील आपल्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करणारे तुर्तास आंदोलन सुरू आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी। धन्यवाद।